काम करे, हम लोग के साथ ये हरकत करिए। मेरे को इंसाफ चाहिए मेरी बच्ची का, बस मैं कुछ नहीं जानती। मालेगावमधून वैद्यकीय क्षेत्राची लखतरे वेशीवर टांगणाऱ्या दोन अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या घटना एकाच वेळी समोर आल्यात। यामुळे संपूर्ण शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। या दोन्ही घटना काय आहेत सविस्तर पाहू। मालेगावमध्ये पहिली धक्कादायक घटना एका खासगी रुग्णालयात उघडकीस आली। एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं। संबंधित महिला डॉक्टरकडे पुरेशी पात्रता नव्हती। तिने रुग्णाच्या नातेवाईकांना नॉर्मल डिलिव्हरीचं आश्वासन दिलं, मात्र प्रसूती सुरू असतानाच परिस्थिती हाताबाहेर गेली। महिलेला अत्याधिक रक्तस्राव सुरू झाला। काही वेळातच प्रसूती झाली खरी, मात्र जन्माला आलेलं बाळ मृत पावलं होतं। हा धक्का सहन करण्यापूर्वीच अतिरक्तस्रावामुळे काही वेळातच त्या माऊलीचा सुद्धा दुर्दैवी अंत झाला। संतापजनक बाब म्हणजे मृत नवजात बालक एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं, ज्यानंतर नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी करत दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली। हा हलगर्जीपणा समोर येत नाही तोच मालेगावमधून दुसरी मोठी बातमी समोर आली। या घटनेनं तर थेट कायद्याच्या आणि वैद्यकीय नैतिकतेच्या चिंधड्या उडावल्या। एका नामांकित खासगी रुग्णालयात चक्क एका अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती झाली। गुन्हा लपवण्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी जन्माला आलेल्या नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावून त्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा अत्यंत गंभीर आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 11 जणांवर पॉक्सो आणि बेकायदेशीर प्रसूती संदर्भातील गंभीर गुन्हे दाखल केलेत। धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अटक करण्यात आलेले मुख्य संशयित डॉक्टर हे मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक असल्याची माहिती आहे। सरकारी पदावर राहिलेल्या व्यक्तीचा या रॅकेटमध्ये समावेश असल्यानं आरोग्य विभागामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। एकीकडे पात्रतेअभावी आणि पैशांच्या हव्यासापोटी निष्पाप मायलेकींचा बळी गेलाय, तर दुसरीकडे कायद्याला धाब्यावर बसवून अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि थेट नवजात बाळाचा चाललेला व्यापार। मालेगावमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न पुन्हा एकदा वाऱ्यावर आलाय।